नमस्कार. मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, इंडी पाटील कॉलेज मलकापूर, अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ आणि सदस्य अकॅडमिक काउन्सिल शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. यूट्यूबवरती बॅरिस्टर पी जी पाटील जीवन आणि कार्य या विषयावरती व्याख्यानमाला मी सुरू केलेली आहे. बॅरिस्टर पी जी पाटील हे शिवाजी विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू होते. रयत शिक्षण संस्थेत त्यांनी प्राध्यापक, प्राचार्य, सचिव अशा विविध पदावरती काम केलेलं आहे आणि त्यांच्या जीवन आणि कार्याची माहिती जनतेला व्हावी, विद्यार्थ्यांना विशेषतः व्हावी यासाठी ही व्याख्यानमाला मी सुरू केलेली आहे. या विषयावरती आत्तापर्यंत मी यूट्यूबवरती 14 व्याख्यानं दिलेली आहेत. आजचं हे 15वं व्याख्यान आहे आणि आजच्या व्याख्यानाचा विषय आहे बॅरिस्टर पी जी पाटील यांचे मौलिक विचार. बॅरिस्टर पी जी पाटील हे इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक होते, आदर्श शिक्षक होते, विचारवंत होते, साहित्यिक होते, कवी होते, लेखक होते. बॅरिस्टर पी जी पाटलांनी विविध ठिकाणी जे लेख लिहिले, जी पुस्तकं लिहिली आणि महाराष्ट्रभर त्यांनी विविध ठिकाणी जी व्याख्यानं दिली, त्या व्याख्यानामध्ये, त्या लेखामध्ये त्यांनी जे मौलिक विचार मांडलेले आहेत विद्यार्थ्यांच्या संदर्भात, शिक्षकांच्या संदर्भात, त्या मौलिक विचारांची माहिती आजच्या व्याख्यानात मी घेणार आहे. बॅरिस्टर पी जी पाटील सरांचे मौलिक विचार हा आजच्या व्याख्यानाचा विषय आहे. विविध ठिकाणी, विविध भाषणामध्ये, विविध पुस्तकात, विविध लेखामध्ये त्यांनी जे काही विविध विषयावरती मौलिक विचार मांडले, त्या विचारांची माहिती आजच्या व्याख्यानात मी घेतो आहे. बॅरिस्टर पी जी पाटील जीवन आणि कार्य या विषयावरचं आजचं हे 15वं व्याख्यान आहे. बॅरिस्टर पी जी पाटलांचे शिक्षणविषयक विचार सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. शिक्षणाविषयी पी जी पाटील काय म्हणतात? ते असं म्हणतात की शिक्षणच माणसाला माणूसपण देतं, मनाला आणि देहाला वळण लावतं. एकदा शिक्षण मिळालं की ज्ञानाची गोडीच निर्माण होते. शिक्षणातून राष्ट्रीय विचारच अंतःकरणात उद्भवला पाहिजे असं पी जी पाटील सर म्हणतात. ते असं म्हणतात, ज्ञानाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे ही आनंदाची गोष्ट आहे, पण ज्ञानाच्या प्रसाराबरोबर ज्ञानाची सखोलता कमी होत नाही ना, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ते असं म्हणतात, विद्यापीठ म्हणजे केवळ ज्ञानदान करण्याची जागा नाही, तर मानवाच्या बुद्धीला आणि भावनेला शिस्त लावण्याची ही जागा आहे. अनुभव आणि धाडस यांच्या युतीतून इथं नवचैतन्याचा स्रोत निर्माण केला जातो आणि म्हणूनच विद्यापीठ म्हणजे ज्ञान, स्वातंत्र्य, नवप्रकाश यांचं निरामय स्थान आहे. या विद्यापीठातून बाहेर पडणारा मानव अनासक्त असला पाहिजे. अखिल मानव जातीविषयी त्याच्या मनात आस्था असली पाहिजे. आत्मसमर्पण आणि अनासक्ती या 2 हातांच्या बळावर त्याला आपलं आणि समाजाचं जीवन समृद्ध करता आलं पाहिजे. अशा प्रकारचे विचार शिक्षणासंदर्भात बॅरिस्टर पी जी सरांनी विविध ठिकाणी मांडलेले आहेत. वाचनालय आणि ग्रंथालय संदर्भात सुद्धा पी जी सरांनी काही मौलिक विचार मांडलेले आहेत. ते असं म्हणतात की वाचनाचे संस्कार लहानपणीच केले पाहिजे. ग्रंथ वाचनातून क्रांती होते. तहान भूक सुद्धा वाचनामुळे विसरून जाते. वाचनाची भूक लागली की त्यासाठी वाचनालयांची गरज निर्माण होते. अशी वाचनालयं ही खरी संस्कृती घडवणारी केंद्र असतात. अस्मितेची स्फूर्ती
ग्रंथालयातून लाभते. म्हणून ग्रंथालयाचं महत्त्व ओळखलं पाहिजे. ते असं म्हणतात की ग्रंथ खरेदीवर हवा तेवढा खर्च करा, तिथं काटकसर करू नका, पण दिखाऊपणावरती खर्च मुळीच करू नका, असं पी.जी. सर म्हणतात. पी.जी. सरांनी शिक्षकाविषयी काही मौलिक विचार मांडलेले आहेत. ते असं म्हणतात की विद्यार्थ्यांना हृदयापासून कोण शिकवतो आणि गळ्यापासून कोण शिकवतो हे चांगलं कळतं. आपल्या शिक्षकांचं आणि आपल्या सहकाऱ्यांचं यश म्हणजे आपलंच यश असतं, असं पी.जी. म्हणतात. 1 तास घ्यायचा असेल तर घरी 2 तास अभ्यास केला पाहिजे, असा विचार, असा उपदेश पी.जी. सरांनी विविध ठिकाणी केलेला आहे. ते असं म्हणतात की शिक्षक हा उत्तम शिक्षकच असला पाहिजे, शिक्षक हा आदर्श शिक्षकच असला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना जर उत्तम शिक्षक लाभला तर तो विद्यार्थ्यांच्या जीवनाचं सोनं करतो. शिक्षक बसला म्हणजे खुर्चीवर शिकवताना शिक्षक जर बसला तर मुलांचं भाग्यही बसतं. ते शिक्षकांनी उभं राहूनच शिकवलं पाहिजे. दिवसभर किती तास असले तरी उभं राहूनच शिकवलं पाहिजे. स्वतः पी.जी. सर उभं राहूनच शिकवत असत, ते कधी खुर्चीवर बसत नसत. आणि म्हणून ते असं म्हणतात की एखादा शिक्षक जर शाळेत कॉलेजमध्ये शिकवताना अध्यापनाच्या वेळेत वर्गात मुलांच्या समोर खुर्चीवर बसत असेल तर ते चुकीचं आहे. कारण शिक्षक जर बसला तर मुलांचं भाग्यही बसतं. ते असं म्हणतात की आदर्श शिक्षकामध्ये थोडेफार चांगले नटाचे गुण असले पाहिजेत. आदर्श शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्याबद्दलच विचार करत असतो, असंही पी.जी. सर म्हणतात. पी.जी. सरांनी शिक्षकांच्या बरोबरच विद्यार्थ्यांच्या संदर्भातही काही मतं मांडली, काही विचार त्यांनी विविध ठिकाणी मांडलेले आहेत. ते असं म्हणतात की विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत छचोर चित्रपट पाहणं, रंगीबेरंगी कपडे वापरणं, प्रेमचाळे करणं वर्ज्य करावं. विद्यार्थ्यांनी मौलिक ग्रंथाचे वाचन करावे, बौद्धिक उंची वाढवावी, गाईडचा शॉर्टकट वापरू नये, असं पी.जी. सर म्हणतात. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी व्याख्यान प्रसंगी किंवा त्यांनी विविध लेख लिहिली, त्या लेखामध्ये विद्यार्थ्यांना खूप चांगला उपदेश केलेला आहे. ते असं म्हणतात विद्यार्थ्यांना की विद्यार्थ्यांनी स्वकष्टानं ज्ञानार्जन केलं पाहिजे. स्वकष्टानं ज्ञानार्जन करा, साधी राहणी ठेवा, सतत वाचन करा, आपल्या आईवडिलांची परिस्थिती पाहून खर्च करा, देशाचे उत्तम नागरिक बना आणि मानवतावादी व्हा. जिद्द आणि कुवत बाळगून राहा, साधना करा, मागे हटू नका, स्वतःची लायकी वाढवा. बापजाद्यांच्या कमाईवर जगू नका. बापजाद्यांच्या कमाईवर जोडे पुसण्याची लायकी असताना अत्युच्चपदी जाण्याची मनीषा बाळगू नका, कारण त्यामुळं अनर्थ ओढवण्याची शक्यता आहे, असं पी.जी. सर म्हणतात. ते असं म्हणतात की विद्यार्थी जीवन ही काही चैनीची गोष्ट नाही, कर्तव्याची जाणीव ठेवून वागण्याची गोष्ट आहे. ते विद्यार्थ्यांना म्हणतात की विद्यार्थ्यांनो, गरिबीची खंत करू नका. बौद्धिक गरिबीची खंत वाटू द्या, आर्थिक गरिबीची खंत करू नका. बौद्धिक दारिद्र्य महत्त्वाचं आहे, त्याची खंत वाटली पाहिजे. ते बौद्धिक दारिद्र्य घालवलं पाहिजे. मागासलेल्या परिस्थितीची म्हणजे आर्थिक परिस्थितीची खंत वाटू देऊ नका. ज्ञानात मागासलेपणाची खंत वाटू द्या. आपण ज्ञानात मागासले असता कामा नये. जर असू तर त्याची खंत वाटली पाहिजे. पण आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर त्याची खंत वाटू देऊ नका, असं पी.जी. सर म्हणतात. ते असं म्हणतात
कोणाही विद्यार्थ्याच्या मनात जर समाजसेवेचा विचार नसेल तर ते शिक्षणच पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी समाज सुधारणेचं कंकण बांधून पुढं आलं पाहिजे. विद्यार्थी आपल्या शिक्षकांच्या यशाबद्दल त्यांचा गौरव करतात, ही खरोखर अभिनंदनीय गोष्ट आहे. शोधा, प्रयत्न करा, खडतर ज्ञानसाधना केली पाहिजे. ज्ञानाबद्दल कोणी गर्व करू नये. ज्ञानोपासकांची जात एकच. आपल्या अभ्यासिकेत ज्ञानोपासकांचे फोटो लावा, असं पी.जी. सर विद्यार्थ्यांना सांगतात. समाजसेवेतून शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना मिळत गेले तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडून येईल. आपण जसे काही हक्क सांगता त्याप्रमाणे आपली काही कर्तव्ये आहेत हे विसरून चालणार नाही. तुम्हाला बुद्धीचं जे वरदान मिळालं त्याचा शिकस्तीनं उपयोग केला पाहिजे. कष्ट करणाऱ्या बांधवांनो, दबून राहू नका, उठा, जागे व्हा, असं पी.जी. सर ठिकठिकाणी सांगतात. काम कोणतंही असो, जबाबदारी कोणतीही असो, नाही म्हणायचं नाही. त्याचं म्हणतात विद्यार्थ्यांना शुद्ध लेखनापेक्षा शुद्ध जीवन जगणं महत्त्वाचं आहे. समाज आणि राष्ट्रासंदर्भातही त्यांनी पी.जी. सरांनी काही मौलिक विचार मांडलेले आहेत. त्याचं म्हणतात की प्रत्येकानं आज राष्ट्र आणि समाज यांचाच विचार प्रथम केला पाहिजे. समाजाचा, राष्ट्राचाच विचार केला पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी नेतृत्व शिबिरासारख्या विविध शिबिरातून देशाची सेवा प्रेमानं, निष्ठेनं, आत्मविश्वासानं करण्याची प्रेरणा प्रत्येकाला मिळाली पाहिजे. देश माझ्यासाठी काय करणार आहे असा प्रश्न न विचारता मी देशासाठी काय करू शकेन हा विचार अंतःकरणात विद्यार्थ्यांनी सर्वांनी सतत जागत ठेवला पाहिजे. मी देशासाठी आहे हा विचार बिंबला पाहिजे. उच्च नीच भेदभाव त्याज्य समजून सगळे घटक, मग ते कुठेही कसेही असोत, ते या देशाचे अवयव आहेत असं आपण समजलं पाहिजे. अशा दीन दुर्बल घटकांची सेवा म्हणजेच राष्ट्राची सेवा असं पी.जी. सर म्हणतात. ते पुढं असं म्हणतात की महात्मा गांधींनी सुद्धा आपल्या कार्याचं मध्यवर्ती केंद्र दरिद्री नारायण हेच ठेवलं होतं. आज आपण देखील रोगराई विरुद्ध मोहीम उघडून समाजकार्याचे डोंगर उभे केले पाहिजे. आपण ज्या समाजातून उदयास आला त्या समाज ऋणातून आपणास मुक्त झालं पाहिजे. समाजसेवा हीच पूजा मानली पाहिजे. समाजाचं ऋण मानतो तो माणूस. हे राष्ट्र माझं आहे, हा समाज माझा आहे, समाजाचे माझ्यावर अनंत उपकार आहेत आणि त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मला काहीतरी आवश्यक केलं पाहिजे ही जाणीव सतत ठेवली पाहिजे. अशा या जाणीवेतूनच राष्ट्रीय भावना जोपासली जाणार आहे. तरुणांनी बलसंवर्धन हाच धर्म मानावा. आपला देश बलवान व्हायचा असेल तर आजच्या तरुण पिढीनं बलवान झालं पाहिजे असं पी.जी. सर म्हणतात. पी.जी. सरांनी वागणुकीविषयी, वर्तणुकीविषयी सुद्धा काही मोलाचे विचार मांडलेले आहेत. ते असं म्हणतात की स्वतः चारित्र्य संपन्न असल्याशिवाय इतरांना चारित्र्य संपन्न होण्याचा उपदेश करू नये. कधी कोणाच्या हातून आपला उद्धार होणार आहे हे कोणालाही माहीत नसतं. म्हणून सर्वांशी विनम्रपणे नमस्कार केला पाहिजे. पक्षासारखा आकाशातील विहार आणि माशासारखा पाण्यातील विहार मनुष्याला साध्य झाला आहे, पण जीवनात तोल सांभाळून सरळ कसं चालायचं हे मात्र विसरलं गेलं आहे. आपण ते जितक्या लवकर शिकू तितकं बरं असं पी.जी. सर म्हणतात.
मोह, गरजा, समाधान याविषयी सुद्धा पी जी सरांनी मौलिक विचार मांडलेले आहे. ते असं म्हणतात की शरीर सुखाच्या मागं आधुनिक मानव जितका धावत आहे तितका तो मनाचा असमाधानी बनत आहे. जुनी आत्मिक मूल्ये उद्ध्वस्त झाली आहेत आणि नवीन मूल्ये प्रस्थापित झाली आहेत. त्यातून आत्म्याचा हा असंतोष जन्मला आहे असं पी जी सर म्हणतात. समाज जीवनावर मोह, द्वेष आणि तृष्णा यांची काजळी जेव्हा चढते तेव्हा ती दया, सत्य, प्रेम यांच्या हळुवार हातानं पुसून टाकली पाहिजे. माणसाला निरनिराळ्या तृष्णा आणि मोह असतात. मोह मनुष्याला काय करतात ते पी जी सरांनी सांगितलेलं आहे. मोह मनुष्याला विनाशाकडे घेऊन जातो. माणसानं देवाकडून किती मागावं आणि देवानं दिलेलं किती घ्यावं या गोष्टीलाही काही मर्यादा आहेत. यासाठी माणसानं आपल्याला गरजे इतकंच मागावं, गरजे इतकंच घ्यावं. आज सुखसमृद्धीच्या शिखरावर वसलेल्या पाश्चात्य राष्ट्रांची संस्कृती ही गरजा वाढवा अशीच सांगणारी आहे आणि आपली भारतीय संस्कृती गरजा कमी करा असं सांगणारी आहे. गरजा कमी करून जगलो तरच सुखानं जगलो असं म्हणता येईल असं पी जी सर म्हणतात. नेतृत्व गुणाविषयी सुद्धा पी जी सरांनी आपले मौलिक विचार मांडलेले आहेत. ते असं म्हणतात की आपल्या समाजाचे निष्ठावान कार्यकर्ते आपण स्वतः निर्माण केले पाहिजे. सर्वोदयाचा मंत्र मनी बाळगून जे नेतृत्व उदयास येतं ते समाजाला ललांभूत करून सोडतं. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराजांच्या प्रज्ञावंत नेतृत्वामुळंच समाज डोळत झाला. हे असं प्रज्ञावंत नेतृत्व काही प्रमाणात उपजत असतं तर काही प्रमाणात परिस्थितीजन्य असतं. अंशतः निरीक्षणानं आणि अभ्यासानंही ते पैदा करता येतं असं पी जी सर म्हणतात. देव, धर्म आणि माणुसकी संदर्भातही पी जी सरांनी काही मौलिक विचार मांडलेले आहेत. ते असं म्हणतात की जो धर्म अन्य धर्माच्या विरोधी असतो तो धर्मच नाही, त्याला धर्म म्हणता येणार नाही. तेव्हा कोणत्याही धर्माची मूलभूत बैठक ही मानवसेवेस केंद्र समजून तयार झाली पाहिजे. देश हाच देव आहे. देव आणि धर्म या दोन्ही गोष्टी मानवसेवेशी निगडीत आहेत. त्या ठिकाणी मानवजात भुकेलेली असेल त्या ठिकाणी मानवाच्या तोंडात घास घालणाऱ्यास मी देव मानतो. असा देव माणसाच्या माणुसकीतच असतो. प्रत्येक माणूस प्रत्येक माणसाशी माणुसकीनं वागू लागला तर माणसाबद्दलची आस्था वाढीस लागेल आणि असं झालं तर खऱ्या अर्थानं सर्व धर्मातील श्रेष्ठ तत्वांचंच रक्षण आणि संवर्धन होईल. माणसातील माणूस पाहावा असं पी जी सर म्हणतात. त्याच्यातील देवत्वाचा सन्मान करावा. प्रत्येक माणसात देवत्वाचा काहीतरी अंश असतोच. मग तो खडी फोडणारा वडार असेल किंवा राज्याचा मुख्यमंत्री असेल. विज्ञान जर ज्ञान अधिक ज्ञान यावर विश्वास ठेवत असेल तर धर्मसुद्धा केवळ ज्ञानावरच नाही तर आत्मज्ञानावर विश्वास ठेवतो. विज्ञान, ज्ञान आणि आत्मज्ञान. आत्मज्ञानाशिवाय ज्ञान किंवा विज्ञान यास काही अर्थ नाही. धर्म आणि विज्ञान यांच्या या संयोगाचा मार्गदर्शक तारा आमच्या तरुण पिढीच्या पुढं सदैव राहिला पाहिजे. माझी संपत्ती हे परमेश्वरानं दिलेलं दान आहे. कर्मवीरांच्या उदार आश्रयाचं ते फळ आहे. अनेकांचे हात, श्रम आणि आशीर्वाद मी मिळवत असलेल्या पैसाठी खर्ची पडले आहे. हा पैसा माझ्या ऐहिक सुखोपभोगासाठी नाही. मी असा पैसा जर माझ्या सुखासाठी खर्च केला तर ते महापाप होईल. मला मिळालेल्या संपत्तीचा मी विश्वस्त आहे, मालक नाही असं पी जी सर म्हणतात. अडाणी,
अशिक्षित आणि भोळ्या भाबड्या जनतेला शहाणं करण्यासाठी आणि खरं धर्मज्ञान देण्यासाठी कीर्तनाखेरीज सोपा उपाय नाही. विचार प्रसाराचं कीर्तन हे फार मोठं साधन आहे असं बॅरिस्टर PG सर म्हणतात. त्यांनी जी दैनिक आहेत, वर्तमानपत्र आहेत, त्या संदर्भातही काही विचार ठिकठिकाणी मांडलेले आहेत. ते असं म्हणतात, लोकमताची आणि लोकमानसाची जाणीव ठेवून लोकशिक्षण देणारी ही वृत्तपत्र म्हणजे खरे समाज शिक्षकच आहेत. समाज, संस्कृती, धर्मनीती, कला, शिल्प, संगीत यामधील सौंदर्य आणि सामर्थ्य समाजापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं कार्य हे वृत्तपत्रांचं आहे. अशा या वृत्तपत्रामधून समाजाचं खरं प्रतिबिंब दिसलं पाहिजे. समाजाची एकसंघ बांधणी करण्यामध्ये या वृत्तपत्रांचा फार मोठा वाटा राहणार आहे. म्हणून समाजाची बांधिलकी नाकारून वृत्तपत्रांना वाटचाल करता येणार नाही. लोकशाही प्रधान देशाची जडणघडण करण्याचं खरं कार्य आजच्या या लोकशाहीतील वृत्तपत्रांचंच आहे आणि म्हणून ही वृत्तपत्र लोकशाही समाजाचे अधिष्ठान बनून राहायला पाहिजे. अचूक वस्तुस्थितीवर वृत्तपत्रास बोट ठेवता आलं पाहिजे. वस्तुस्थितीवर आधारलेलं चित्र समाजापुढे ठेवलं पाहिजे. वस्तुस्थितीला धरून बातम्या दिल्या पाहिजेत आणि मतं निर्भीडपणे मांडली गेली पाहिजेत. PG सरांनी खेळ आणि क्रीडांगणाविषयी सुद्धा काही विचार मांडलेले आहेत. ते असं म्हणतात की खेळणं ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. खेळामुळं जीवनातील कंटाळवाणा नष्ट होतो, कामातील तोचतोचपणा नाहीसा होतो आणि जीवनात चैतन्य निर्माण होतं. मानवी व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाची अत्यंत आवश्यकता आहे. खेळामधूनच तरुण विद्यार्थ्यांच्या मनावर सुदृढता, चपळता, धैर्य आणि सांघिक वृत्ती अशा प्रकारचे उपयुक्त उदात्त संस्कार होतात. स्वतःच्या अपमानानं खचून न जाता दुसऱ्याच्या यशानं आनंदी होणं हा गुण देखील खेळामुळंच अंगी बांधतो. खेळामधून लाभणारे असे अनेक सद्गुण आणि संस्कार भावी जीवनात उपयोगी पडतात. खेळ हे सुसंस्कृत जीवनाचं एक अविभाज्य अंग आहे. मानवी जीवन एक संग्राम आहे आणि केवळ खिलाडू वृत्तीच आपल्याला या जीवन संग्रामातील नामुष्कीच्या पराभवापासून वाचवू शकेल. खिलाडू वृत्ती वाढीस लावण्याचं आणि त्यामधून आंतरराष्ट्रीय सामंजस्य साधण्याचं फार मोठं सामर्थ्य खेळात निर्माण झालेलं आहे. त्यासाठी क्रीडांगणांना मी आंतरराष्ट्रीय सामंजस्य साधण्याचं एक प्रमुख साधन मानतो. परस्पर द्वेष आणि वैरभाव नष्ट करण्याचं ठिकाण म्हणून मी क्रीडांगणाकडे पाहत आलो आहे असं PG सर म्हणतात. खेळामध्ये निकालापेक्षा खेळामागची भावना महत्त्वाची असते. खेळामध्ये मिळणाऱ्या विविध प्रकारच्या बक्षिसापेक्षा खेळामधून आपल्यातील उत्तमोत्तम गुणांचं प्रकटीकरण होतं, ही एक महत्त्वाची बाब आहे. क्रीडांगणावरील हार जीत महत्त्वाची नसून क्रीडा मनोवृत्तीचं बीजारोपण करणं महत्त्वाचं आहे. ज्या क्रीडांगणावर खेळत असताना जय पराजयाकडं पाहण्याची आपली दृष्टी खिलाडू वृत्तीची असते, तिथंच मनुष्य खऱ्या अर्थानं घडला जात असतो. आपल्या देशासाठी सुजाण सुदृढ नागरिक तयार होत असतो आणि म्हणूनच देशाच्या जडणघडणीचं पहिलं ठिकाण म्हणून मी नेहमीच क्रीडांगणाकडे बोट दाखवत असतो. खिलाडू वृत्ती म्हणजे चांगल्या जीवनाची पथ्य पाळणं होय. विरुद्ध बाजूचा स्पर्धक बेसावध असताना किंवा त्याची बाजू लंगडी असताना मिळालेला विजय हा खरा विजय नसतो. संशयास्पद विजयापेक्षा उघड लढत देऊन पराभव पत्करला तर हा पराभव हा श्रेष्ठ आहे असं PG सर म्हणतात. तर अशा प्रकारे बॅरिस्टर PG सरांनी आपल्या हयातीत विविध पुस्तकं लिहिली, विविध लेख लिहिले, महाराष्ट्रभर विविध ठिकाणी भाषणं दिली. त्या भाषणातून, त्या लेखातून, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून विविध विषयावरती त्यांनी जे विविध विचार मांडले, त्या विचारांची माहिती आजच्या या व्याख्यानात
भाषणामध्ये 15व्या भागामध्ये मी घेतलेली आहे. पुढच्या 16व्या भागात त्यांच्या आणखी एका पैलूवर प्रकाश टाकला जाईल. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.